दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीचा धुराळा, शिवसेनेचा धनुष्यबाणाचा आवाज, सर्व मतदारांच्या मनात शुभांगी पोटे यांचं स्तुतवाच। फक्त महिला व तरुणांच्या सशक्तीकरणासाठी काम करणार शुभांगी पोटे। श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीची धुमचक्री सुरू असताना चौकडे फक्त आणि फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची शिवसेना ही मनोहर पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीत उतरली असून संपूर्ण शहरात गल्लोगल्ली वाडी वस्तीवर चौकात चौकात आणि मतदारांच्या मनात शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा आवाज घुमत असल्याचे दिसून येत असून मतदारांचा कल हा मनोहर पोटे यांच्याकडेच असल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। या प्रचारादरम्यान नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पोटे यांनी आपले मत व्यक्त केले। मी शुभांगी मनोहर पोटे जनतेतून नगराध्यक्ष पदाला उभी आहे आणि मला प्रतिसाद चांगला आहे। खरं तर मी आता 4 नंबर वार्ड मध्ये फिरले, पुन्हा आरतीताई शिरवाळे नगरसेविका आमच्या पॅनलला उभे आहेत, महाराज आवटी हे पण उभे आहेत। आम्हाला सर्व जनतेचा आशीर्वाद चांगला प्रतिसाद आहे। खरं तर जनतेने मला याच्या मागेही 5 वर्ष निवडून दिलं आणि अशीच आताही साथ द्यावा अशी मी जनतेला विनंती करते। वार्डातले खूप कामं झालेले राहिले असतील ते मी निश्चित माझ्या कार्यकाळात नक्की पूर्ण करीन आणि येत्या काळात मी जे राहिले असतील प्रश्न थोडेफार ते नक्कीच मी पूर्ण करीन। ते आरोग्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा असेल, खरं तर मी थोडेफार प्रश्न मार्गी राहिलेला असेल तो नक्की पूर्ण करीन। आणि तरुणांचा जो विषय असेल याच्याही मागे जे तरुण कामाला लावले तरुणांना रोजगार उपलब्ध करून देईन। श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून इतर पक्षातील नाराजीचा फायदा पोटे यांना होणार असल्याचं सुज्ञ नागरिकांचं मत असून शिवसेनेचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून येणार असं चित्र शहरात असल्याचं भाकीत सध्या वर्तविलं जात आहे। आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।